मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अणुशक्ती नगर तालुका उपाध्यक्ष या पदावर असून 28 तारखेला किंवा 8:45 वाजता एक बातमी टीव्हीवर अशी झळकली की महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे ज्येष्ठ नेते व अध्यक्ष अजितदादा पवार साहेब हे बारामतीला जात असताना त्यांचं विमान बारामती या ठिकाणी अपघात म्हणजे कोसळलेला आहे अशी बातमी झळकली व त्या ठिकाणी आम्हाला कळालं, अगोदर कळालं की दादांना अपघात झाला म्हणून असं कळालं होतं, पण आम्हाला वाटलं की थोडं काही झालं असेल म्हणून आम्हाला ही बातमी 10-15 मिनिटांनी अजून अशी झळकली की त्यामध्ये दादांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पण हे आम्हाला अजून देखील असं जाणवत नाही की दादा आमच्यात नाहीत म्हणून. त्यामुळं आम्हाला अजून विश्वासच बसत नाही की दादांचं असं दुःखद निधन झालेलं आहे. कारण दादा असे सहज जाणारी व्यक्ती नव्हती आणि ते कधीच असं म्हणजे वेळेच्या अगोदर पोहोचणारे दादा वेळेच्या अगोदर जातील असं आम्हाला कधीच वाटत नव्हतं. परंतु ज्यावेळेस लागोपाठ जेव्हा आम्ही न्यूज बघायला लागलो त्यावेळेस कळालं की दादा आपल्यात नाहीत. त्यावेळेस काही सुचत नव्हतं आम्हाला की दादा गेले म्हणून. ज्यावेळेस कळालं तर इकडून तिकडून परत फोन लावून आम्ही कन्फर्म करायला लागलो की असं सांगतायत, हे खरंय का यार, खरंय का? असं मित्रांना आमच्या कार्यकर्त्यांना विचारायला लागलो आम्ही, परंतु कोणच असं म्हणायला तयार नव्हतं की दादा आपल्यात नाहीत म्हणून. कारण हे मनाला पटण्यासारखं नव्हतंच. त्यामुळे आम्ही सर्व या दुःखात असून कालच सुमित्रा वहिनी यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून तर त्यांच्या पाठी आम्ही दादाची छबी बघत असून ते सर्व जे निर्णय घेतील त्यांच्या पाठी आम्ही ठामपणे उभा राहून ज्याप्रमाणे दादांनी काम केलं तळागाळात जाऊन, दादा कधीही जात पात बघत नव्हते. माझं एक छोटस उदाहरण सांगतो. माझ्यासारखा छोटासा कार्यकर्ता 2 वर्ष अगोदर माझी दादांची भेट अशी झाली की माझे चुलते गावावरून मुंबईला येत असताना त्यांच्यासोबत त्यांची मुलगी देखील होती, 4-5 वर्षाची मुलगी होती आणि एसटी अपघातामध्ये त्यांचा अपघात झाला रांजणगाव या ठिकाणी. आणि त्या मुलीला एवढी मोठी विजा झाली की त्या एसटीचा पत्रा तिचा अवघड जागी घुसला. तर ही गोष्ट मला कळाली तर ते मी पुण्याला जाऊन हॉस्पिटलमध्ये बघितलं तर ते मुलीची अवस्था एकदम खराब होती, ती वाचण्यासारखी राहिली नव्हती. तर मी म्हंटल आता करायचं तरी काय, या हॉस्पिटलमध्ये ठेवलं तर आपण एवढा खर्च करू शकत नाही. तर मी पर्याय शोधला आणि दादा त्यावेळेस मला वाटतं विरोधी पक्ष नेता होते. तर विधान भवनामध्ये पहिल्या मजल्यावर त्यांचं कॅबिन होती. मी मुंबईला आलो आणि पहिलं दादांची भेट घेतली. बोललो दादा माझ्या चुलतेची मुलगी असं ऍक्सिडेंट झालेलं आहे आणि तेथील लोकांनी त्यांना या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय, पण तिथला खर्च आम्हाला झेपणार नाही. दादांनी एक क्षणही विचार नाही केला आणि लगेच त्यांचे पीएन सांगितलं की एसटी महामंडळाचे चेअरमन चन्ने साहेब म्हणून होते, चन्ने साहेबांना फोन लावा. चन्ने साहेबांना त्यांच्या पीएने फोन लावून दिला. दादांनी लगेच त्यांना सांगितलं की असा माझा कार्यकर्ता आहे, त्यांच्या अशी कन्या आहे, त्यांना अशी दुखापत झालेली, त्यांचं पूर्ण नियोजन करून द्या. मला मंत्रालय विधान भवनाच्या ऑफिस मधून खाली येतात पहिलेच येण्याच्या अगोदरच पुण्याची टीम त्या हॉस्पिटलला पोहोचली व त्या मुलीचा पूर्ण खर्च सर्व माफ करून दिला. एकूण खर्च 60 लाख रुपये त्या मुलीला लागलेला आहे. आज दादांची कृपा आहे, ती मुलगी आज चालते, फिरते, बोलते. आणि त्या मुलीला लगेच मी म्हटलं दादा आमची इथे राहण्याची सोय नाही ना, आम्हाला आमच्या चेंबूर मध्ये कुठेही हॉस्पिटलमध्ये यांना शिफ्ट करायला सांगा. लगेच दादांनी त्यांना सांगून त्या मुलीला आपल्या शिव हॉस्पिटलमध्ये इथे ऍडमिट केलं आणि जो आजपर्यंत जो खर्च आहे तो पूर्ण माफ करून दिला. आणि त्यांच्या कृपेने ती मुलगी आज व्यवस्थित चालते, बोलते, उठते. ही फक्त दादांचीच किमया आहे. त्यामुळं या अशा गोष्टीमुळे आम्ही दादासोबत जुडलेलो आहोत आणि घरातले व्यक्ती गेले असंच आम्हाला आजही वाटत आहे. त्यामुळे दादा गेलेत असं अजूनही आम्ही मान्य करू शकत नाहीत, पण गेलेत हे मान्य कुठेतरी आम्हाला ते पचवावं लागतं. आणि त्यानुसार आम्ही आज सुमित्रा वहिनींनी काल शपथ घेतलेली आहे उपमुख्यमंत्री पदाची.
त्यांच्या मागे आम्ही ठामपणे उभा राहून दादांना श्रद्धांजलीच्या रूपात आम्ही आमच्या पक्षातर्फे व माझ्या परिवारातर्फे श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद.